आजच्या सणाच्या मिसाचे हेतू पुढीलप्रमाणे: आत्म्यासाठी मार्टिन व फ्रान्सिस अल्मेडा, मायकल व जोसेफ गोन्साल्विस, जोसेफ परेरा, अलेक्स फ्रान्सिस टिकुना, पॅट्रिक ह्यांच्या आत्म्यासाठी रेनॉल्ड डायल व फ्लावरी, रॉबी जॉन गोन्साल्विस, मेरी कोलोसो 6 महिन्याची आठवण, कोसू व लोना गोन्साल्विस, फिलिप व नाझरेत, झेवियर बॅप्टिस्टा, मोनिका व डॉमिनिक बॅप्टिस्टा, अपवलन व फिलिप बॅप्टिस्टा, रॉबर्ट बॅप्टिस्टा, झेवियर बॅप्टिस्टा, प्रिया अलोज, रिचर्ड अल्मेडा, फ्लोरी अझोल, अँथनी लॉपिस, सांतान फल्काव, स्वप्नाली गोन्साल्विस, जोना व ब्रेंडिक्ट डिसिल्वा, जेरॉन सील, निकोलस अल्मेडा, पीटर सायमन डिसूजा, मायकल जोसेफ डिकुना व मेरी एलायस डिकुना, रॉबी डिकुना, कोसू डॉमिनिक डिकुना, जॉर्ज व आयवन डिकुना, मेरी जोसेफ डिसिल्वा, जोकिम अंतोन गोन्साल्विस, सांतान व डॉमिनिक, सबीना परेरा व आईवडिलांच्या, जेफिन वॉल्टर सिर्वेल, वॉल्टर फ्रान्सिस सिर्वेल, सरिता ग्रेसी सायमन गोन्साल्विस, मर्शान व व्हॅलेंटाईन कोलासो, सबीना वाज, पॉल अंतोन डिसोसा, नेल्सन रॉड्रिक्स, थॉमस सेरेझो, वलेरियन जॉन कुटिनो, फ्रॅक्शन व ऑस्टिन रॉड्रिक्स, रॉबिन सांतान व मनुएल डिकुना, विल्यम थॉमस डिमेलो, लॉरेन्स जॉन डिमेलो, रोजमेरी डिसोजा, मागदलेना जोसेफ फर्नांडिस, फिलोमिना व जॉन डिसा, इस्परात डिसिल्वा, सांतान चार्ली करवालो, डॉमिनिक मेरी जोसेफ करवालो, एलायस डिकुना, रोशन डायस, फेलू पास्कल गोन्साल्विस, मदलॅन व रोजी, डायना व गिल्बर्ट, मार्था परेरा, सबरीना ऑस्टिन मचाडो, एलायस मॅगदलेन आल्बर्ट, आल्बर्ट कुटिनो, आयरिन कुटिनो, लेस्ली गोन्साल्विस, लॉरेन्स ग्रेगरी डिसिल्वा, हिलरी हेंड्रिक्स, सायमन व जोकिम सिर्वेल, जाकिन व आसिस अल्मेडा, रोजमेरी व इग्नेशियस परेरा, जॉनी अँड्रांडिस, डेझी व थॉमस करवालो, कोसू व इनास डिसिल्वा, मार्टिन मायकल गोन्साल्विस, नाताल डॉमिनिक गोन्साल्विस, रोली कोइलो, जो परेरा व पास्कल परेरा, गिल्बर्ट डिकुना व सुदिस्तानातील आत्म्यांसाठी फ्रान्सिस व इस्परात परेरा, फ्रान्सिस गोन्साल्विस, इजाबेल मार्सल व लेस्ली डिमेलो, लीला आसिस डिकुना, मरिया रोजमेरी व जॉन परेरा, मागदलेना व मार्सल कुटिनो, इनोशंट कुटिनो, विल्यम मिस्किटाच्या आत्म्यासाठी मेल्टिल्डा पुत्रन, फ्रँकी फर्नांडिस, तिरेस व अँथनी गोन्साल्विस, नाझरेत कोयलो, अतुली कोयलो, रजिन कोयलो, बस्तू कोयलो, अँथनी व लिली परेरा, नाताल व सायमन मिस्किटा, जोकिम व कॅथरीना फुटाडो, मरी फुटाडो, आईवडील व आतू, गिल्बर्ट फल्काव, जसिंटो परेरा, नेल्सन फिलिप करवालो, स्टेला नेल्सन करवालो, किजोस मार्सल अल्मेडा, इजाबेल व अंतोनी फर्नांडिस, जॉन मेरी डॉमिनिक व लुझान फर्नांडिस, आजेलिन अंतोन व लेस्ली परेरा, आयरिन व मनुएल गोन्साल्विस, क्रिसोज परेरा व जोना परेरा, फेलिक्स व मार्टिन सिर्वेल, जॉन फ्रान्सिस कुटिनो, प्रेसिला विल्यम गोन्साल्विस, जेम्स व डॉमिनिक गोन्साल्विस, धर्मग्रामातील मयत व्यक्तींसाठी रुबी एमेलियन परेरा, क्लेरा जो म्हात्रे, जॉर्ज जॉन परेरा, थॉमस जॉन फल्काव, सांतान व मनुएल अल्मेडा, सायमन जॉन फल्काव, मॅगी जॉन फल्काव, जॉन मनु फल्काव, मार्टिन जॉन फल्काव व फल्काव कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींसाठी डोलार बेने, लोखंडे बेने व मुक्ती बेने, गाव परिवारातील सर्व लहान थोर वडील व पूर्वज जे मृत झाले आहेत त्या सर्वांच्या आत्म्यासाठी, मनुएल व रोजमेरी व अंद्रात कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींसाठी, तिरेस परेरा व गिल्बर्ट फल्काव, जोसेफ गोन्साल्विस व निकोलस परेरा, आत्या व तिचे पती ह्यांच्यासाठी, प्रेमिला विल्यम गोन्साल्विस, क्लॅरन्स डिमेलो, विक्टर फ्रान्सिस गोन्साल्विस, आईवडील व सासू सासरे, मॅक्विन मार्सल नुनिस, ग्लोरिया व राफाएल डिसिल्वा, पोसान कुटिनो, एलायस बस्सू मायकल व फ्रान्सिस, जोना व जॉन गोन्साल्विस, एल्डिन लॉरेन्स रोशन,
मदल्यान मार्सल गोन्साल्विस व मार्सल मार्टिन गोन्साल्विस, मार्टिन इनाज गोन्साल्विस व मनकिन मार्टिन गोन्साल्विस, बस्तू कैतान गोन्साल्विस व दुमुबाई कैतान गोन्साल्विस, गिल्बर्ट डायस व रेमंड एजोल, सायमन मार्टिन व सायमन व सर्व मर्सिस्करात जे लहान थोर व्यक्ती मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्यासाठी मार्शल मनवेल नोनिस, मनवेल ढिकुना, फादर सायमन डिसोसा, सायमन सेबेस्टियन बर्बोज, वडील व मामाकडील आजी सासू सासऱ्याच्या आत्म्यासाठी जोसेफ मायकल डायस, दुमिंग व मेरी गोन्साल्विस, मकी व मार्टिन गोन्साल्विस, मार्शल व मागदलेना गोन्साल्विस, अंजेलिन व एलायस अल्मेडा, राफायल डायस व राफायल गोन्साल्विस, पोसान व लॉरेन्स डिसिल्वा ह्या सर्वांच्या आत्म्यासाठी मर्सेस माऊलीचे आभार 5 हेतू, माऊलीचे आभार 12 हेतू, देवाचे आभार मानण्यासाठी 6 हेतू, दयामातेचे आभार मानण्यासाठी 27 हेतू, देवाचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी 8 हेतू, सुधीस्थानातील आत्म्यासाठी 4 हेतू, दयामातेचे व देवाचे आभार मानण्यासाठी 8 हेतू, चांगल्या आरोग्यासाठी माऊलीचे व बाल येशूचे आभार, बाळाची देणगी दिल्याबद्दल आभार, संत अंतोनीचे आभार, घरच्या व माहेरच्या व्यक्तींच्या आत्म्यांसाठी, परेरा कुटुंबातील डिसिल्वा आत्म्यांसाठी, मनातील हेतू सफल होण्यासाठी, बॅप्टिस्टा अजोल आल्मेडा लॉपिस व सर्व मृत व्यक्तींसाठी, वार्जनिया ढिकुना व फ्लोरिस सिर्वेल कोरोनामुक्त मिळाल्याबद्दल आभार, मनातील इच्छा पूर्ण घेण्यासाठी, आईवडिलांच्या आत्म्यासाठी जॉर्डन व जोएल सिर्वेल वाढदिवसानिमित्त, कोयलो कुटुंबातील सर्व मृतास, केलम बेनर डिसिल्वाचे चांगल्या आरोग्यासाठी विनंती, कुटुंबातील मयत व्यक्तींसाठी, लग्नाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याबद्दल, आईवडिलांच्या आत्म्यांसाठी, रिजेलला चांगल्या आरोग्यासाठी, परमेश्वर व पवित्र मरियेचे आभार, जोन व रोजमेरी गोन्साल्विस यांचे स्मरणार्थ, अंतोनी व अप्पलन फुटाडो यांचे स्मरणार्थ, जेरिया रोनिकोलास वाढदिवसानिमित्त देवाचे आभार, गोल्डा लोपिस कोलिन लोपिस वाढदिवसानिमित्त देवाचे व मर्सेस माऊलीचे आभार, कमरेचा व आजार बरा झाल्याबद्दल आभार, पवित्र त्रैक्याच्या व माऊलीचे आभार, आईच्या व मावशीच्या व कुटुंबातील मयत व्यक्तींसाठी, सर्व मृतांच्या आत्म्यांसाठी, घरच्या व माहेरच्या मृत व्यक्तींसाठी, रोजमेरी मारन डिसोचा, आईवडील व भाऊ, माऊलीचे व देवाचे आभार, वाढदिवसानिमित्त देवाचे आभार, माऊलीचे व देवाचे आभार, आभार मानण्यासाठी वाढदिवसानिमित्त देवाचे आभार, वाढदिवसानिमित्त अंद्रिया लोपिस, अक्विरा ग्राउट डिसिल्वा वाढदिवसानिमित्त, कॅलिक्स गोन्साल्विसच्या वाढदिवसानिमित्त, परदेशात मुलं सुखी राहावी व मुलांना लवकरच विजा मिळावी, ईशा कुटणीच्या वाढदिवसानिमित्त, देवाचे आभार व सुधीस्थानातील आत्म्यांसाठी, कुटुंबातील मयत व्यक्तींसाठी, आईवडील व भाऊ बहीणच्या आत्म्यासाठी, आईवडील व बहिणींच्या आत्म्यासाठी, ग्रेगरी बर्बोच्या वाढदिवसानिमित्त आभार, परेरा व आल्मेडा कुटुंबातील मयत व्यक्तींसाठी, देवाचे व माऊलीचे संत अंतोनीचे आभार, सासू सासरे व आल्मेडा कुटुंबातील मयत व्यक्तींसाठी, मामा मामी मावशी व आईवडील, सासू सासरे आईवडील बहिणी व भाची आजी आजोबा हेतू पूर्ण होण्यासाठी, मर्सिस मातेच्या व संत अंतोनीचे आभार, निलिमा कुटिनोच्या वाढदिवसानिमित्त, सुधीस्थानातील आत्म्यांसाठी, ओरिफ व ओरेलना चांगल्या आरोग्यासाठी, मुलांना मुंबईमध्ये चांगली नोकरी मिळावी म्हणून चांगल्या आरोग्यासाठी, पवित्र मरिया पवित्र येशू बाल येशूचे आभार, नित्य सहाय्य मातेचे आभार, कोरोना आजारातून बरे झाल्याबद्दल व चांगल्या आरोग्याबद्दल देवाचे व माऊलीचे आभार, मुलीच्या बरेपणासाठी व कुटुंबासाठी दया माऊलीकडे विनंती, कोरोना आजारातून बरे झाल्याबद्दल देवाचे व माऊलीचे आभार, सुधीस्थानातील आत्म्यांसाठी, आईवडील भाऊ बहीण पत्नीला आजारामधून बरे केल्याबद्दल दया माते व मर्सिस माऊलीचे आभार, स्वेनच्या वाढदिवसानिमित्त आभार, बालाच्या आत्म्यासाठी, शिपवर नोकरीकरिता जाणाऱ्या मुलांचा प्रवास काही अडचणी व संकटे न येता म्हणून मुलांना शिपवर नोकरी मिळावी व त्याची जाण्याची तारीख निश्चित झाल्याबद्दल देवाचे आभार,
फ्रान्सचा जाण्याचा प्रवास सुखाचा व परतीचा प्रवास सुखरूप व्हावा. कॅलम झेनिल कोयलो 6 महिन्याच्या वाढदिवसानिमित्त डायना जोन डिसिल्वा आभारस्तव. इग्नेशियस जोसेफ गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी, विन्सेंट डिसिल्वा च्या आत्म्यासाठी, आईवडील व सासू सासरे कामधंद्यावर आशीर्वाद यावा म्हणून मौत माऊलीचे आभार. आईवडिलांच्या आत्म्यासाठी, बालयेशू व दयामातेचे आभार. वेलंकनी माता व दयामातेचे आभार. हेतुपूर्ण होण्यासाठी व चांगल्या आरोग्यासाठी, पाठीच्या कणाचे आजार बरा होण्यासाठी, दयामातेचे आभार मानण्यासाठी व चांगल्या आरोग्यासाठी, गोन्साल्विस कुटुंबातील मयत व्यक्तींसाठी, निकोल नुनिसच्या वाढदिवसानिमित्त आभार. वाढदिवसानिमित्त देवाचे आभार. लोना डाब्रेच्या वाढदिवसानिमित्त आभार. मार्टिन फिलिप गोन्साल्विस, डायस व गोन्साल्विस कुटुंबातील मयत व्यक्तींसाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी व त्याचप्रमाणे सामुदायिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. मित्रांनो, आज मी आपल्या दयेच्या मातेच्या ह्या मर्सी चर्च इथं ही मिसा साजरी करण्यासाठी आज आलो. कारण आपले मर्सेस पॅरिसची पॅरिशनर्स त्यांचा हा कम्युनिटीचा सण ह्या सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी करतात. मला वाटतं मरियेच्या नावाने बांधलेलं हे एक मंदिर, ज्याचा सण अगदी अधिकृतरित्या जगभर 10व्या शतकापासून केला जातो. 24 सप्टेंबरला आवर लेडी ऑफ मर्सी, दयेच्या मातेचा सण हा 10व्या शतकापासून सुरू आहे आणि 12व्या शतकापासून तर अगदी तो नित्य असा काही ठिकाणी साजरा व्हायला लागला. स्पेनमध्ये हा 12व्या शतकामध्ये सण सुरू झाला आवर लेडी ऑफ मर्सीचा. कारण तेथे एका मठामध्ये मरियेचा चमत्कार त्यांनी बघितला. चमत्कार काय होता तर त्या मठावर खूप कर्ज होतं, अन्यायाने केलेलं असं कर त्यांच्यावर लादला होता. त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्यातून सुटका होण्यासाठी त्यांनी मरियेची भक्ती केली आणि दयेने तिने त्या भक्तीचा स्वीकार केला. असा हा इतिहास आहे. हे 12व्या शतकातलं उदाहरण. मरिया ही आपल्याला आपल्या पापातून सोडवण्यासाठी खंडणी भरते. जसं संत पौल सांगतो की प्रभू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताची खंडणी भरली आणि आपल्याला सोडवलं. मरियासुद्धा आपली पापामधून संपूर्णपणे सुटका व्हावी म्हणून ती आपल्यासाठी तिच्या मध्यस्थीने खंडणी भरीत असते. हा एक धार्मिक विचार आहे. आपण मर्सीच्या सर्व धर्मग्रामातील लोकांसाठी प्रार्थना करू. सर्व लोक जे आपली इथं राहतात अत्यंत दिलदार अशी ही लोकं आहेत आपल्या धर्मप्रांतामध्ये. अनेक वर्षांपासून आवर लेडी ऑफ मर्सी हे एक नावाजलेलं असं आपलं वसईतील देऊळ आहे. आपण विशेष करून आपल्या अगोदर जे निघून गेलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करू. या पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करू. सर्व पापांची आपण कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागू.
एकत्र आपण म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझ्या अमर्याद सामर्थ्याचे दर्शन घडते. तुझ्या प्रीतीच्या दानांचा आम्हावर सतत वर्षाव कर. तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनाकडे वेगाने वाटचाल करण्यास व तुझ्या राज्यातील आनंदात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. गन्ना या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असलेला आत्मा घेऊन त्याने त्या 70 वडिलांवर ठेवला. तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले. पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. त्यावेळी 2 पुरुष मागे छावणीतच राहिले होते. त्यातील एकाचे नाव एल्दाद आणि दुसरेचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा अवतरला. नोंद झाल्यांपैकी ते होते,
पण ते तंबूकडे गेले नव्हते. ते छावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की एल्दाद आणि मेदाद हे छावणीतच संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनचा मुलगा यहोशवा, जो तरुणापणापासूनच मोशेचा सेवक होता, तो त्याला म्हणाला, मोशे माझ्या स्वामी, त्यांना मना कर. मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस का? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. ते सर्वथैव न्याय आहेत. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळल्याने मोठी फळप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. धिट्टाईने केलेल्या पापांपासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापापांपासून अलिप्त राहीन. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन. ओहो धनवानानो, जे क्लेश तुम्हाला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत करा. तुमचे धन नासले आहे आणि तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने आणि तुमचे रुपे ह्यावर गंज चढला आहे. तो गंज तुम्हाविरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्निप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटल्या दिवसासाठी तुम्ही धन साठविले आहे. पहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापली त्यांची तुम्ही अडवून ठेवलेली मंजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. तुम्ही पृथ्वीवर चेनबाजी व विलास केला. वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. नीतिमानाला तुम्ही दोषी ठरवले, त्याचा घात केला. तो तुम्हास विरोध करत नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. प्रभू म्हणतो, मीच जीवनाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माखलिकीत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. योवान येशूला म्हणाला, गुरुजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणा एकाला
आम्ही आपल्या नावानं भूते करताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता. येशू म्हणाला, त्याला मनाई करू नका, कारण जो माझ्या नावानं महत्कृत्य करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हाला पेलाभर पाणी प्यावयास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हाला खचित सांगतो. विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी पापाला प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठी जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे, हेच त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक. 2 हात असून नरकात म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे, यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक. 2 पाय असून नरकात टाकले जावे, यापेक्षा पंग होऊन जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. 2 डोळे असून जेथे त्याचा किडा मरत नाही आणि अग्नी विझत नाही असा नरकात टाकले जावे, यापेक्षा 1 डोळा होऊन देवाच्या राज्यात जावे, हे तुझ्या हिताचे आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. मित्रांनो, प्रभू येशूचे शिष्य त्या भूतग्रस्तांना म्हणजे दुष्ट आत्म्यांनी व्यापून टाकलेल्या व्यक्तींना बरे करण्यास असमर्थ ठरतात. त्या शिष्यांना ते जमलं नाही. पण नेमकं हे करण्यासाठी, अशी सेवा देण्यासाठी प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना शक्ती आणि सामर्थ्य दिलं होतं. प्रभू येशूचे अनुकरण करण्यामध्ये ते कमी पडले असंच आपण म्हणू शकतो. आपण सुद्धा प्रभू येशूचं अनुकरण करण्यासाठी आपला बाप्तिस्मा झालेला आहे. बाप्तिस्म्याच्या वेळेला आपल्याला सर्व प्रकारच्या देणग्या मिळालेल्या आहेत, पण त्या सेवेसाठी आहेत. आणि आपण त्या देणग्या जर का सेवेसाठी वापरत नाहीत आणि त्याचं कारण असं असेल की प्रभूचं अनुकरण करणं आम्हाला जड जाते, पण त्या देणग्या घेण्यात मात्र आम्हाला आनंद वाटतो, तशी ह्या शिष्यांची गत झाली होती, जशी आपली पण होत असते. आणि ते का असे कमी पडले, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यांची स्वार्थी महत्त्वाकांक्षा, ॲम्बिशन आणि मोठेपणाचा गर्व आड आला. प्रभू येशूकडून शिष्यांना मिळालेली जबाबदारी, त्या जबाबदारीचा शिष्य स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी करीत होते. प्रभूच्या जवळील, प्रभूच्या गोत्यातील आणि प्रभूपासून दूर असे असलेले, प्रभूच्या मर्जीतले त्याचे आवडते लोक आणि प्रभूला जणू काही नावडते लोक, अशी गटबाजीची
मानसिकता शिष्यांमध्ये आणि त्यांच्या वागणुकीमध्ये दिसत होती आणि म्हणून प्रभू रागावले होते. हो, देव रागावतो. आम्ही जर का वागायला पाहिजे तसे वागलो नाहीत तर देव रागावतो, कारण त्याला आपलं कळवळं आहे, त्याच्यात आपलं नुकसान आहे. आपण जर का जे करायला पाहिजे ते केलं नाही आणि जे करायला नको ते करायला गेलो तर. आणि अशा प्रकारे आपल्यामधील आणि बाहेरचे देवापाशी जाण्यासाठी जणू काही ID कार्ड नसलेले असे गटबाजी आपण करायला जातो. आणि अशा शिष्यांना प्रभू सांगतात की माझ्या नावाने दुष्ट आत्मा काढणाऱ्यांना मना करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्य करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. आणि मग ते एक तत्व सांगतात जीवनाचं, ख्रिस्ती माणसाने कसं वागायला पाहिजे, ख्रिस्ताच्या शिष्याने कसं वागायला पाहिजे, ख्रिस्ती म्हणणाऱ्या माणसाने कसं वागायचं. तर जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. आणि अधिक स्पष्टीकरण देऊन प्रभू येशू शिष्यांना सांगतात, तुम्ही माझे शिष्य, तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य म्हणून तुमच्यापैकी जो कोणी जी कोणी तुम्हास पेलाभर पाणी प्यावयास देईल. आता इथे फक्त तुमच्या शिष्यांनाच किंवा प्रभू येशूच्या शिष्यांनाच किंवा बाप्तिस्मा झालेल्यांना जे फक्त ख्रिस्ती आहेत अशांनाच नाही पाण्याचा ग्लास द्यायचं. पाण्याचा ग्लास एक चिन्ह आहे. पाणी जीवन आहे. जीवन द्यायचं, प्रेम द्यायचं, समजूतदारपणा दाखवायचा, त्या पवित्र आत्म्याच्या 7 देणग्या. We must never become, the church, the Christians must never become an isolated community, an exclusive club, an exclusive community. आपण मिठासारखे आहोत आणि या शुभवर्तमानाच्या नंतरचा जो भाग आहे तो तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात असं प्रभू सांगतो. जगामध्ये आपण मिठासारखं वावरलं पाहिजे. सर्वांमध्ये, शत्रूंमध्ये देखील आपण मिठासारखं. आपण दुसऱ्यांना मदत करणारे, त्यांनी नाही केली तरी आपण करणारे. आणि जो कोणी असा वागतो त्याचं प्रतिफळ त्याला मुकणार नाही, ही ग्वाही प्रभू येशू देतात. परमेश्वर म्हणून प्रभू येशूची दृष्टी खूप व्यापक आहे. खूप सांगण्यासारखं आहे याविषयी, पण वेळेच्या अभावी मी सगळं सांगत नाही. लेट अस नॉट बिकम, ॲज आय सेड, एक्सक्लुसिव्ह कम्युनिटी, दुसऱ्यांना बाहेर टाकणारी, आतल्या आणि बाहेरचे असा विचार करणारे असे बनू नका तुम्ही ख्रिस्ती लोक, असं प्रभू आज शिष्यांना सांगतात. आणि म्हणून जगामध्ये सर्वांच्या हितासाठी जे झटतात ते सर्व आपल्यामधलेच. आणि म्हणून ख्रिस्त चर्च हे जर का ख्रिस्ताचं शरीर आहे आणि आपण त्या शरीराचे अवयव आहोत, तर आपण मग कंपक वृत्तीने वागून चर्चला जणू काही भिंती घालून नाही, आपण पूल बांधायला शिकलं पाहिजे. मैत्रीचे पूल, सेवेचे पूल, समजूतदारपणाचे पूल, शांतीचे पूल. चर्चला मर्यादा नाहीत, भिंतीच्या मर्यादा नाहीत. हा आतला आणि तो बाहेरचा असं.
फक्त ह्याच धर्मग्रामातील लोकांना सगळं मिळालं पाहिजे आमचं आहे ते, फक्त ह्याच धर्मप्रांतातील लोकांना सगळं मिळालं पाहिजे ते आमचं आहे ते, फक्त जे कॅथलिक आहेत त्यांनाच सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांच्या शाळेमध्ये ॲडमिशन्स, त्यांच्या संस्थांमध्ये ॲडमिशन्स असतील त्या सोयींचा फायदा. ही कंपोक वृत्ती आहे, ही ख्रिस्ताच्या विचाराच्या विरुद्ध वृत्ती आहे. अमुक कंत्राट फक्त आमच्याच गावातील लोकांना, अमुक जॉब जो आहे तो फक्त आमच्याच पॅरिशमधल्या लोकांना, त्यांनाच फक्त लाभ मिळाला पाहिजे, अशी आपली वृत्ती कधीही नसावी. प्रभू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचे धनी जणू आपण फक्त ख्रिस्ती लोकच आहेत, हा गर्व आपण कधी करायचा नाही. प्रभू येशू एका दुसऱ्या मुद्द्याला हात घालतात. प्रभू येशूचे पापी विषयासंबंधी असलेले हे शब्द खूप कठोर वाटतात, खूप कठोर वाटतात. पाप प्रवृत्तीने वागून लहानातल्या लहानांना पापाकडे वळण्यास किंवा पापाकडे नेणारी व्यक्ती अशी जर असेल तुमच्यामध्ये, स्वतः पाप करायचं आणि वागायचं आणि इतरांना पण ते वाईट उदाहरण घालून द्यायचं आणि प्रवृत्त पण करायचं पाप करण्यासाठी, अशी जर तुम्हामध्ये जर व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीच्या गळ्यामध्ये तर दळण्याचं जे जातं असते ते बांधायला पाहिजे आणि त्या वाईट प्रवृत्ती जणू काही असलेल्या विषारी समुद्रामध्ये त्याला बुडवलं पाहिजे. किती कठोर शब्द आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचे आज, पण हे कोणाला शब्द आहेत मित्रांनो? हे शब्द धर्माधिकाऱ्यांना आहेत, मला, माझ्या फादरांना. हे नीट समजून घ्या. आजचं हे शुभवर्तमान, कठोर शब्दांचं शुभवर्तमान, जे स्वतःला ऑफिशियल शिष्य समजतात, त्या 12 जणांपैकी, मग आता आमच्यापैकी, आम्हाला उद्देशून हे शब्द आहेत. आणि लहानातला लहान म्हणजे लहान बालक नाही, नाही. अरेमेक भाषेमध्ये तो शब्द नाही वापरला. लहानातला लहान म्हणजे साधे भोळे तुमच्यासारखी लोक. आम्ही जर का तुम्हाला पाप प्रवृत्तीकडे ओढीत नेलं, वाईट उदाहरण देऊन पापामध्ये तुम्हाला खेचलं आम्ही, तर मग आम्ही आमच्या गळ्यामध्ये तर दळण्याचा जातं जे असते ते बांधून आम्हाला त्या विषारी समुद्रात नेऊन टाकलं पाहिजे, असं प्रभू ख्रिस्त सांगतात. म्हणजे आमची जबाबदारी किती मोठी आहे ह्याविषयी आज प्रभू येशू ख्रिस्त स्पष्टता देतात. पाप, माणसाचं पाप हे फक्त पाप करणाऱ्या माणसालाच खड्ड्यात पाडत नसते, इतरांना देखील पाप हे अडथळा बनते, परमेश्वराकडे येण्याचा अडथळा बनते. आम्ही प्रश्न विचारला पाहिजे, आम्ही लोकांच्या मार्गामधील मदत करणारे आहोत, सेवा करणारे आहोत, की लोकांच्या मार्गामध्ये अडथळा आणणारे आहोत? द स्कॅन्डल हा शब्द आहे तिकडे, अडथळा. मित्रांनो, पापवृत्तीने वागणाऱ्यांना भयंकर विषाणूने सुद्धा बाधित केलेला आहे. कोरोनाचा तो छोटासा विषाणू आहे, पण हा पापाचा विषाणू जो आहे हा महाभयंकर असा विषाणू आहे.
कोरोनाच्या विषाणूला औषध काढलं पाहिजे, बरोबर आहे, परंतु पापाचा जो विषाणू आहे त्यावर मात्र आपण दुर्लक्ष करायला जातो. पाप नसल्याचा आपण जणू काय हा मानतो. भाषा जी वापरलेली आहे आज प्रभूने शुभवर्तमानामध्ये, जर तुझा हात, तुझा डोळा, तुझे पाय, तुझे कान ॲम्प्यूट करून टाका. काय भाषा आहे प्रभूची, ॲम्प्युटेशन. जसं गँग्रीन होऊ शकते एखाद्या माणसाच्या पायाला म्हणा, हाताला म्हणा, आणि बोट किंवा हात ॲम्प्यूट करायला लागतो, ॲम्प्युटेशन. ती भाषा आज प्रभू ख्रिस्त वापरतात. पण आपण हे नीट समजून घेऊया. हे अंगच्छेदन हा जो एक शब्द आहे, म्हणजे संपूर्ण शरीर, पण शरीरापेक्षा शरीर तर जर का रोगी झालेलं असेल पापाने, तर त्याचा सर्वात पहिला धोका आत्म्याला असतो. पाप हे हाताने, तोंडाने, जिभेने, कानाने, ही साधनं आहेत पाप होण्याची. पण पाप झाल्याने आत्मा माणसाचा मरू शकतो, आणि त्या आत्म्याचा बचाव होण्यासाठी जो अवयव तुम्हाला पापात पाडतो तो छाटण्याची जणू काही प्रभू येशू आपल्याला छाटण्याचा सल्ला देतात. गंभीर पापाचा किती गंभीर परिणाम आहे तो आपण बघितला पाहिजे. प्रभूचे कठोर शब्द फक्त ऐकायचे नाहीत आणि त्याची टीका नाही करायची, पण प्रभूला जी कळकळ आहे की आपण पाप कधी करू नये, आपण वाईट कधी वागू नये, आपण सच्छील जीवन असलं पाहिजे, सदाचारी जीवन असलं पाहिजे. मित्रांनो, शेवटचा न्याय आणि त्याला जोडून असलेलं आव्हान, ह्याविषयी आजचं हे शुभवर्तमान आहे. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. दुर्लक्ष केलं आपलाच तोटा आहे त्याच्यामध्ये. इथं नरकाचा उल्लेख आलेला आहे. नरक म्हणजे आपण ख्रिस्ती लोक जो मानतो तो नरक नाही, तो ऊर्ध्व लोक. मी सांगेन की नरक म्हणजे दुष्ट शक्तीने भरलेला सागर, समुद्र. कुठे पोचायचं आहे. जसं मी कधी कधी सांगतो, आपलं कधी कधी वागणं असं असतं, माझं तुमचं, की जणू काही आपण परमेश्वराकडे आग्रह धरतो, नाही मला नरकातच जायचं आहे, तिकडेच जायचं आहे, त्या दुष्ट शक्तीच्या सागरामध्ये, समुद्रामध्ये, गळ्यामध्ये ते जातं बांधून मला फेकून द्या, याची मागणी जणू काही जण करतात. जाणून बुजून पाप करतात. आणि म्हणून सिरियसनेस ऑफ सिन, पापाचा गंभीर परिणाम, आणि अग्नी हे चिन्ह न्यायाचा परिणाम आहे. न्यायाचा परिणाम ज्या दिवशी आपला शेवटचा न्याय होईल, मग उजवीकडील आणि डावीकडील, तेव्हा अग्नी चटका लागणारं असं माणसाला अग्नीच असतो, म्हणून अग्नीचं चिन्ह. आणि प्रभू येशूचे शिष्य म्हणून मिरवण्यासाठी जे पुढे येतात, नुसतं मिरवण्यासाठी, जबाबदारी पार पाडण्यासाठी नाही, तर स्वतःचं हित करून घेण्यासाठी, स्वतःची संधी साधून घेण्यासाठी, अशांसाठी ही कठोर भाषा आहे. आणि म्हणून परमेश्वराची दया भाकणे, परमेश्वराच्या दयेमध्ये नेहमी जीवन जगणे, हा एकच पर्याय आपल्या पुढे उभा असतो. पापी सगळेच आहेत आणि पाप प्रवृत्ती सगळ्यांमध्ये आहे. कळत नकळत पाप होत असतात. म्हणून दया हे एकमेव औषध आहे.
परमेश्वराची दया, हेच खरे जगात जीवन जगण्याचं शहाणपण आहे. दयेत वागणं, दयेची याचना करणे. आणि म्हणून आमची दयेची राणी आवर लेडी ऑफ मर्सी हिच्याकडे आपण प्रार्थनेसाठी विनवणी करूया. हे पवित्र दयेचे माते, आम्हासाठी विनंती कर. आमेन. आपण सर्व उभे राहूया. आपली श्रद्धा आता एकत्रपणे जाहीर प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. आपण आपल्या विनंत्या परमेश्वराकडे मांडूया. अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आपल्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया आणि प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. परमेश्वराची इच्छा प्रमाण मानून ख्रिस्त सभेची धुरा सांभाळणारे आपले पोप फ्रान्सिस, आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी यांना परमेश्वर कृपा, शक्ती व आरोग्य लाभावं म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी देश कल्याणाची कामं करून जनतेच्या हितासाठी निस्वार्थीपणे झटावे. करोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी कशेने प्रयत्न करत असताना महामारीचे लस देण्याचे कार्य व्यवस्थित व्हावं म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. दयामाता आपली आश्रयदाती, तिच्या आश्रयाखाली आपल्या सर्वांना कुटुंबात एकमेकांचा आदर करता यावा. कुटुंबात रोजरीची कौटुंबिक प्रार्थना, प्रभुशब्द वाचन करून त्यावर मननचिंतन करावं. आपल्या प्रत्येकाचं कुटुंब पवित्र कुटुंबाचं पाईक बनावं म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामामधील आजारी, दिव्यांग व करोना बाधित आहेत, त्यांना पवित्र आत्म्याचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा. ईश्वरी पाचारणाला अनेक तरुणींनी होकार द्यावा. मुलांना ऑनलाईन अभ्यासात कृपा मिळावी. आपले कोळी बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे श्रम आणि व्यवसाय परमेश्वराने आशीर्वादित करावे म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक.
विस्कळीत झालेलं जनजीवन स्थिर स्थावर व्हावी, विशेषतः अवास्तव्य भीती, चिंता, नैराश्य, वैफल्य अवस्था इत्यादी व्याधींनी ग्रस्त झालेल्या व्यक्तींना प्रभू ख्रिस्ताच्या दिव्य स्पर्शाने मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक स्वास्थ्य लाभावं म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. पुढील हेतू प्रार्थना आपल्या आठवूया. परगावी आणि परदेशी गेलेले सुरक्षित असावे, बेरोजगारांना रोजगार मिळावा, अपत्य प्राप्तीसाठी पदर पसरविणाऱ्या विवाहितांची इच्छा पूर्ण व्हावी. आजचा युवक युवतींचा ऑनलाईन कार्यक्रम चांगला व्हावा. दयामातेचा कृपा आशीर्वाद सण सुखाचा, आनंदाचा व आरोग्याचा जावा. मृत भाविकांना चिरशांती व दुःखितांचे ख्रिस्ती श्रद्धेत सांत्वन व्हावे. आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतू आठवूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आहेस आणि तू आमचे सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाने गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या समर्पणाचा स्वीकार कर आणि त्या समर्पणाद्वारे आम्हावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य आणि तारणदायक आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, जीवन आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला पितृप्रेमाचे दर्शन घडवतोस. आम्हांमध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवितो. प्रभू येशूने मेलेल्यातून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थानाचे पूर्वचिन्ह व अभिवचन आम्हाला दिलं आहे. म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्यदायी कृत्यांचा गौरव गातो. शक्तिशाली
शक्तिशाली तू प्रभु दया। प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनवोत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडली व आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तुझी स्तुती केली आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या आणि शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्तात विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता कन्याकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून तुझ्या संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो। आमेन। प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर, जीवनात आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो। आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस। आमेन। प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। आपण एकमेकांस शांती वंदन करूया। Oh
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या पवित्र मिसेमध्ये आम्ही ख्रिस्ताचा मृत्यू घोषित करतो. या बलिदानाद्वारे आम्हाला तारणाचे दान दे आणि ख्रिस्ताच्या वैभवात आम्हाला सहभागी कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. धन्य कुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानवजातीचा उद्धार केला आणि आपल्या कृपेने तो तुम्हाला परिपूर्ण करो. आमेन. दयेची माता पवित्र मरिया, हिच्याद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपाछत्राचा तुम्हास आनंदमय अनुभव येवो. आमेन. तुम्ही ह्या दयेच्या मातेच्या मरियेच्या सणात आनंदाने सहभागी झालात. पवित्र आत्म्याच्या आनंददायी कृपेने सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमची हृदये भरून जावोत. आमेन. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. बंधू भगिनींनो, काल मला आपल्या माननीय मुख्यमंत्री आणि कमिशनर यांचे नवीन आदेश मिळाले. आनंदाची गोष्ट, 7 ऑक्टोबरपासून आपली देवळं परत उघडणार. मी एक विनंती फादरांना करणार आहे की सर्व फादरांनी सर्वांचे पहिली कम्युनियन्स करून घ्यावीत. थांबायचं नाही. संधी आता मिळालेली आहे. परत कधी मिळेल का जाईल आपल्याला काय माहिती नाही. पवित्र ख्रिस्त शरीर, पहिला पवित्र ख्रिस्त शरीर विधी सगळ्या देवळामध्ये ताबडतोब होणं गरजेचं आहे. मी सुद्धा दृढीकरण साक्रामेंत सगळ्या देवळात देण्यासाठी जाणार. त्या अगोदर पवित्र तेलांचा मिसासुद्धा मी अर्पण करीन. परत एकदा आपण हा विषाणू गेला आहे असं मनात नाही मानायचं. शत्रू अद्याप जागा आहे. आपण सावध राहूया आणि काळजी घेऊया. मर्सेस धर्मग्रामाची आश्रयदाती दया माता, आज सणाच्या दिवशी पॅरिसचं मुखपत्र दया सावली या अंकाचं विमोचन आपल्या आर्चबिशपांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. दया सावली, दया माता चर्च मर्सीस वसई, खाजगी वितरण 26 सप्टेंबर 2021. ह्या स्मरणिकेचं
विमोचन झाल्याचं मी जाहीर करतो. थँक्यू आर्चबिशप. 5 मे 2021 निर्मळहून आपल्या दयामाता चर्चमध्ये 1 जूनपासून कार्यरत होण्यासाठी आर्चबिशपांनी मला जेव्हा नेमणूक दिली तेव्हा ते उद्गारले, मर्सेस पॅरिश प्रेमळ आणि शांत आहे, तेथील भाविक दिलदार आहेत आणि चर्चशी ते प्रामाणिक आहेत. जणू काही मला मर्सेस पॅरिशमध्ये कार्य करण्यासाठी आर्चबिशपांनी दिलेली ती एक आध्यात्मिक शिदोरी होती. आणि 1 जूनपासून मी फादर अविनाश आणि फादर जो परेरा मागील 4 वर्षापासून अनुभवत आहोत. आर्चबिशप एक कळप एक मेंढपाळ ह्या नात्यानं 2009 सालापासून वसई धर्मप्रांतात वसई तालुक्याच्या बाहेर जी इतर तालुके आहेत तेथील श्रद्धावंतांना भेटण्यासाठी किंवा तेथील भाविकांची अधिक जाण ठेवून नियमित नाताळचा मिसा अर्पण करण्यासाठी त्या तालुक्यात विभागात ते जात आलेले आहेत. यातून मला एक गोष्ट जाणवते की आर्चबिशपांना वसई धर्मप्रांतातील आणि धर्मप्रांतातील श्रद्धावंताची चांगली अस्सल जाण आहे. मागील 1.5 वर्षापासून या पॅन्डेमिकच्या काळात आपल्या आर्चबिशपांनी वेगवेगळ्या पातळीवर जागृत तत्पर राहून आपल्या भाविकांची सुरक्षितता आणि वसईतील आणि जगातील लोकांना चांगलं आरोग्य मिळण्यासाठी केवळ सभा नाही तर त्या सभेचा पाठपुरावा करीत आलेले आहेत. मी आजच्या दिवशी मर्सेस धर्मग्रामस्थातर्फे आर्चबिशपांचे आभार मानीन. ख्रिस्ताचं अनुकरण करण्यासाठी आणि ख्रिस्ताचं शिष्यत्व पत्करत असताना काय किंमत मोजावी या अनुषंगानं आपल्या मननचिंतनासाठी जे विचार मांडले आणि जी सणाची मिसा आपल्यासाठी अर्पण केली त्याबद्दल समस्त मर्सेस धर्मग्रामस्थ आपले आभार मानत आहेत आणि आपल्या कार्यासाठी आम्ही चिंतितो. माझ्या प्रिय मर्सेस भाविकांनो, आपल्या धर्मग्रामाची आश्रयदाती दयामाता हिच्या सणाचा सोहळा आज साजरा होत असताना हा दयामातेचा सण आपणा सर्वांना सुखाचा शांतीचा जावा अशी प्रार्थनापूर्वक शुभेच्छा आपले आर्चबिशप फेलिक्स, फादर जो, फादर अविनाश आणि आपल्या तिन्ही कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स यांच्या वतीनं मी देत आहे. नोवेनाच्या दिवसात दयामातेच्या चरणाशी इमाजीजवळ प्रार्थना करण्यासाठी दिवसभरात असंख्य भाविक यायचे. आपल्या सर्वांना एकत्र प्रार्थना करताना पाहून मला खूप बरे वाटले, एक वेगळा आनंद वाटला. दयासावली अंकासाठी मुखपृष्ठ सजविणारी लीन संदीप डिकुना एरोडेवाडी
यांचे आभार. दरवर्षी सणानिमित्त आपल्या भाविकांचं प्रेमाचं दान असतं. आपण उत्स्फूर्तपणे सढळ हस्ते जे दान दिलं त्याबद्दल आपले आभार. 20 मार्च 2020 पासून नियमित मिसा रेकॉर्डिंग करणारी श्री व सौ उज्ज्वला सुमित परेरा यांचे मनपूर्वक आभार. डॉन बॉस्को युवक संघटनेतर्फे मर्सेस फिएस्ता 2021 रविवार आज संध्याकाळी 7 वाजता आपण पाहणार आहोत. आपण देत असलेल्या सर्व सहकार्याबद्दल, प्रेमाबद्दल आणि आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद. चर्च कार्यालयातील रोशनी, आलेक्स अंकल आणि प्रमोद यांचे आभार. वेदीवरील कापड ब्रिनॉल्ड मिल्टन गोन्साल्विस पुनाडी, फुलांची सजावट करणारे ऑस्टिन करवालो यांना धन्यवाद. माझे सहकारी फादर जो आणि फादर अविनाश यांचे मी आभार मानत आहे. फादर जो त्यांच्या कामातील व्यवस्थितपणा आणि फादर अविनाश यांना असलेली एक कामाची तळमळ आणि त्यांचा उत्साह, आणि या दोघांकडे पाहून मला देखील एक वेगळा हुरूप आलेला आहे. आपण सगळेजण सुखी निरोगी राहावेत अशी प्रार्थनापूर्वक शुभेच्छा मी व्यक्त करत आहे. धन्यवाद. आशीर्वाद